4 डिसेंबर 2023ला आणि तो शास्त्रोक्त पद्धतीने बसला नव्हता हे मी त्यावेळीच कल्पना दिली होती. 12 डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना, की हा पुतळा साजे तसा तो दिसत नाही आहे, त्याचं पूर्ण काम सुद्धा पूर्णत्वावर नेलेलं नाही आहे, म्हणून तो पुतळा बदलावा असं मी 12 डिसेंबरला सुद्धा सांगितलं होतं 2023ला. दुर्दैवाने ते 4-5 दिवसाच्या अगोदर ही घटना घडली आणि तो पुतळा खाली पडला. अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी ही बाब आहे. आता लोक तर जनता तर आपली भावना व्यक्त करणार, जे घडायला नको पाहिलं होतं ते घडलेलं आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा जर आपल्याला गावात सुद्धा उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात, अनेक लोकांना परवानगी सुद्धा मिळत नाही. खुद्द पंतप्रधान किंबहुना राष्ट्रपती ज्यावेळी एका उद्घाटनाला येतात त्यावेळी तर आणि जाचकट्टी असतात. मग या जाचकट्टीचं पालन झालं का? कला संचालनालयाने ही परवानगी दिली होती का? हे सगळे प्रश्न पुढे आलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे, राजकारण हे बाजूला ठेवणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणाचं दुमत, त्यांच्या विचाराच्या बाबतीत कोणाचं दुमत असणं काही गरजेचं नाही आहे. मग या चुका का होतात ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मला आश्चर्यसुद्धा वाटते की मी ज्या विशाळगडचा विषय हाती घेतला की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे, ज्या शिवाजी महाराजांना ह्या विशाळगड किल्ल्यांनी संरक्षण दिलं त्यावेळी ह्या राजकीय लोकांनी केव्हा भूमिका घेतली नाही, सगळे गप्प.